नीट पेपरफुटीच्या महाराष्ट्र कनेक्शनची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे। आता या प्रकरणामध्ये पुण्याच्या वाघोलीत शिकणाऱ्या ओंकार शिंगोटे या विद्यार्थ्याचं नाव समोर आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जुन्नर तालुक्यातील ओंकार शिंगोटेची सीबीआयने चौकशी केली आहे। नीट प्रकरणाशी माझा संबंध नाही, सीबीआयने चौकशीनंतर मला सोडून दिलं, असा दावा ओंकारनं केलाय। आज सकाळपासून न्यूज माध्यमांमध्ये नीट प्रकरण फुटीबद्दल सीबीआयने मला अटक केल्याची बातमी केली जात आहे। तर सदर प्रकरणामध्ये सीबीआयने मला चौकशी दरम्यान बोलवून घेतले होते आणि चौकशी दरम्यान माझा ह्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही संबंध नसल्या कारणाने त्यांनी मला कालच सोडून दिलेले आहे। तर सदर प्रकरणामध्ये जी माझ्याबद्दल जी खोटी बातमी सोशल मीडियामध्ये जी फिरत आहे ही बातमी प्रसारित होऊ नये। नीट पेपरफुटी चौकशी दरम्यान सीबीआयच्या हाती डिजिटल पुरावे लागलेत। शुभम खैरनारकडून आधी हरियाणामध्ये त्यानंतर सीकरमध्ये पेपर पोहोचल्याचं या पुराव्यामधून स्पष्ट होत आहे। राजस्थानच्या शिकरहून सोशल मीडियावरती नीट पेपर इतर राज्यामध्ये पाठवण्यात आला। भाजप युवा मोर्चा नेते दिनेशने हरियाणामधून पेपर विकत घेऊन 10 विद्यार्थ्यांना विकल्याची देखील माहिती समोर येते। तर सीबीआयनं आतापर्यंत 5 जणांना अटक केलेली असून त्यांची चौकशी सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील संशयित आरोपी शुभम खैरनारबाबत अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शुभम खैरनार हा वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शक केंद्र चालवत होता। या केंद्रातून तो अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रामधून प्रवेश मिळवून देत होता। तर ही प्रवेश प्रक्रिया तो नेमकी कशी चालवत होता याचाही तपास केला जातोय। दरम्यान शुभम खैरनार याच्या कार्यालयामध्ये नेमकं काय कामकाज सुरू होतं यातून देखील अनेक नीट पेपरफुटी प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते। नीटचा पेपर कसा फुटला? नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येते। नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणा आता या दिशेने तपासाची सूत्र फिरवतात। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय। आरोपी शुभमनं करिअर काउन्सिलिंगच्या नावानं विद्यार्थ्यांचं सर्कल तयार केलं। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावरती फोनद्वारे ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याने मार्गदर्शनासह परीक्षांचे महाविद्यालयांचे अर्ज भरणं किंबहुना प्रवेशाबाबतची कार्यवाही देखील उद्योग म्हणून सुरू केले। परराज्यातील विद्यार्थ्यांपर्यंतचं नेटवर्क तयार झाल्यामुळे आरोपीनं हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील 5 आरोपींना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू परिसरामधील सीबीआय न्यायालयामध्ये या 5ही आरोपींना हजर करण्यात आलं। यामध्ये शुभम खैरनारसह जयपूरहून पकडलेले 3 आणि हरियाणाचा 1 आरोपी यांचा समावेश आहे। नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात तपास सुरू असतानाच आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय। सीबीआयच्या तपासाची व्याप्ती आता महाराष्ट्रामध्ये देखील वाढलेली असून नाशिक आणि पुण्यामधून अटक सत्र सुरू झालंय। नगरमधून ओंकार शिंगोटे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे। ओंकार शिंगोटे पुण्यातील वाघोली भागामधील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नीट परीक्षेदरम्यान मनीषा वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांमधून लाखो रुपये जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्यासंबंधी व्यवहारासाठी घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तर ताब्यात असलेली आरोपी लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस आणि त्याचबरोबर मनीषा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातील मनीषा वाघमारेची सीबीआयकडून चौकशी केली आहे। अटकेमध्ये असलेल्या धनंजय लोखंडेसोबत मनीषाचं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅट समोर आलंय। वेगवेगळ्या 21 बँक खात्यांमधून मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्यामुळे मनीषावरती संशय व्यक्त केला जातोय। तर नीट परीक्षेपूर्वी तिच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आलेली असून पेपरफुटीपूर्वी ॲडव्हान्स रक्कम घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। काल दुपारी 3 वाजेपर्यंत सीबीआयच्या पथकानं मनीषा वाघमारेच्या घरामध्ये चौकशी केली आणि 3 वाजता ते पथक मनीषा वाघमारेला घरीच सोडून निघून गेलं। मनीषा वाघमारेला अटक न करता चौकशी करून तिला सोडून देण्यात आलंय।
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर कनेक्शनच्या तपासाला वेग आलाय. सीबीआयच्या तपासातून नवीन धागेदोरे हे समोर येत आहेत. लातूरमधून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची काल सीबीआयनं झडती घेतली आहे. काही कागदपत्र आणि मोबाईल सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संबंधित प्राध्यापक हे पुण्यातील मनीषा वाघमारेच्या संपर्कात होते. नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा काही सहभाग होता का याचीही चौकशी सीबीआयकडून केली जाते. सीबीआयच्या पथकानं संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापकांना ताब्यात घेतलंय, तर सीबीआयच्या टीमनं पुढच्या तपास कामासाठी त्यांना पुण्यालाही नेलेलं आहे. नीटच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झालेला असून अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी हॉस्टेलवरती राहून खासगी क्लास करत होते. त्यातून त्यांनी ही परीक्षा दिली, परंतु फेरपरीक्षेमुळे हे विद्यार्थी संभ्रमात आहेत. नीटच्या शिकवणी केंद्रावरती सकाळी 8:30 वाजता हे विद्यार्थी एकत्र जमणार असून शिक्षक त्यांना मार्गदर्शन करणार. 2024च्या नीट परीक्षेसंबंधी प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं जाईल. आतापर्यंत 2 याचिका दाखल करण्यात आल्या, तर या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या देखरेखीखाली नवीन नीट परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीय चाचणी संस्था बरखास्त करून नवीन संस्था स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. आगामी नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती काल शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उच्च शिक्षण सचिव, एनटीएचे महासंचालक आणि सीबीएसई अध्यक्षांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परीक्षेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत संचालन प्रक्रियेवरती या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि नियोजनासाठी शिक्षण मंत्रालयानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. तर आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे नीटचा पेपर फुटला अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. खरं सांगायचं यापूर्वी 1-2दा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झालं की त्या एका राज्यापुरत्या सीमित. आता आजच बातमी आली केरळमध्ये सुद्धा झालं, महाराष्ट्रात झालं, हरियाणामध्ये झालं, अन्य राज्यात झालं. एका वेळेला इतक्या राज्यात हे सगळं होतं याचा अर्थ सवन सिस्टीम ही किती खराब झालेली हे असं स्पष्ट होतं. देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. साखरेच्या निर्यातीवरती केंद्र सरकारनं तातडीची बंदी लागू केली आहे. यामध्ये कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवरती बंदी लागू राहणार आहे. तर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेच्या किमतींवरचा दबाव हा वाढतोय आणि त्यामुळे साखर निर्यातीवरती निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमतीवरती नियंत्रण राहील, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारनं साखर निर्यातीवरती बंदी घातली आहे. याचा सगळ्यात जास्त फटका साखर कारखानदारांना होणार आहे, असं मत हे साखर उद्योगामधील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. कायद्यानुसार शेतकऱ्यांना FRP ही द्यावीच लागणार आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा तोटा झालेला नाही, असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शासनाकडे मागणी आहे की एकतर आम्हाला थेट मदत करा, सबसिडी द्या 500 रुपये टनाला ऊसाच्या, आमची कर्ज पुनर्गठन करा, त्याचे व्याजाचे दर कमी करा आणि तातडीने आम्हाला नवीन सॉफ्ट लोन द्या. हे राज्याकडे मागण्या आहेत आणि केंद्र शासनाच्या पातळीवर साखरेचे दर FRPच्या तुलनेत वाढवा आणि त्या तुलनेत इथेनॉलचे दर वाढवा ह्या मागण्या आहेत. त्याचा कुठेही विचार झालेला नाही. त्यामुळं साखरधंदा मुळात अडचणीत आहे, आर्थिक संकटात आहे. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवरती तात्काळ बंदी लागू केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षानं ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी कडाडून विरोध केलाय. कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता हा निर्णय घेण्यात आलेला असून सरकारनं तातडीनं याचा पुनर्विचार करून निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. देशात सध्या डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. या डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातून देशांतर्गत होणाऱ्या कांदा वाहतुकीवरती होत असून डिझेल अभावी कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. मात्र सध्या निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे कांदा वाहतुकीसाठी ट्रक मिळत नाहीयेत.
मिळाले तर ते देखील जादा दराने घ्यावे लागतात आणि त्यानंतर देखील कांदा भरून देशावरती पाठवल्यानंतर डिझेल अभावी कांद्याचं वाहन हे रस्त्यामध्येच 2-2 दिवस उभं करावं लागतंय. परिणामी वेळेमध्ये कांदा बाजारपेठेत पोहोचत नसल्यामुळे नाशवंत असलेल्या कांद्याची प्रत ही खराब होतीये. व्यापारी देखील कांदा खरेदी करण्यास नकार देत असल्यामुळे कांदा व्यापारी चांगलेच अडचणीत सापडलेत. खास करून छोट्या कांदा व्यापाऱ्यांना यामुळे मोठं नुकसान सोसावं लागतंय. व्यापाऱ्यांचाच कांदा खरेदी केला जात नाही. व्यापारी देखील लिलावामधून कांदा खरेदी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला उठाव नसल्यामुळे कांदा उत्पादकांना मातीमोल किमतीमध्ये आपला कांदा विकावा लागतोय. तर परराज्यातून कांदा खरेदीसाठी आलेले कांदा व्यापाऱ्यांना देखील मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतोय. आणि एकूणच डिझेल टंचाईमुळे कांदा वाहतूक अडचणीमध्ये आलेली असून अशीच परिस्थिती राहिल्यास कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी हे देशोधडीला लागतील. किमान नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी मुबलक प्रमाणामध्ये डिझेल आणि इंधन उपलब्ध करून देण्याची गरज ही व्यक्त केली जाते. राज्यातील काजू आणि आंबा उत्पादक आज मुंबईत आक्रमक आंदोलन करणार आहेत. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा बंगल्याकडे मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी आणि उत्पादक संघटनांनी दिलाय. मात्र या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्यापही परवानगी दिलेली नाही. तरी देखील मोठ्या संख्येनं उत्पादक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. आज दुपारी 4 वाजल्यापासून गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार असून त्यानंतर मोर्चेकरी पायी चालत वर्षा निवासस्थानी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या यादीत नसल्याचा खळबळजनक आरोप इतिहास संशोधक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी केला आहे. राज्य शासनानं 2 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव महापुरुषांच्या यादीत घेतलं. मात्र केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नाही, ही अत्यंत लांछनास्पद बाब आहे. केंद्र सरकारनं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव महापुरुषांच्या यादीत घ्यावं, अन्यथा साहित्यिक दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करतील असा इशारा गोरे यांनी दिलाय. बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या एका सवालाची. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यावरती नुकतीच सुनावणी पार पडली. या कायद्यानुसार समितीमध्ये पंतप्रधान, एक केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता असणार आहे. पण केंद्रीय मंत्री हे पंतप्रधानांच्या आदेशाबाहेर काम करणार नाहीत. त्यामुळे सरकारला आधीच 2-1 असं बहुमत मिळतं, असं याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. आणि त्यामुळे या समितीत तिसरा निष्पक्ष सदस्य का नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं सरकारी भरती प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत होत असलेल्या कोणत्याही पदाच्या भरतीमध्ये पदाचं वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गामधील उमेदवारांची नियुक्ती ही आता राखीव प्रवर्गामध्येच होणार आहे. तर अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गामधील जागेवरती दावा सांगता येणार नाही. त्यामुळे खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. तर हा महत्त्वपूर्ण निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या या निर्णयावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एखाद्या